त्याचबरोबर आपण पाहतोय पंचांची भूमिका. कोकिसरे एक्सप्रेस अक्षय, जर का पाहिलं तर KPL कोकिसरे प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून नियुक्ती झाली, परंतु आयकॉन गावी इथे मात्र पंचांची भूमिका पार पाडावी लागते आणि ते कार्य ते पार पाडतात. त्याच्यामुळेच आयोजक कमिटीकडून त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालंय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. भूषण आणि सोन्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक प्रवीण. हो, वेग फार होता या चेंडूला, हुक केलंय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु हा बॉल तोपर्यंत निघून जाईल. टप्पा 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 सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा पूर्ण 4 चौकार. वेग फार होता इथे, प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये भूषण. धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. प्रॉपर पंचिंग. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 बाउन्स गॅदर फेकी होते अगदी वेगाने. तोपर्यंत धावा पूर्ण केल्या 2. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, चांगलं गॅदर, परंतु 2 धावा रोखू शकले नाही. 2 धावा पूर्ण झाल्या. स्क्वेअर कट केलाय. तारेवरची कसरत चालू झाली. एक पाय हवेमध्ये होता, त्यानंतर खेळलेला हा फटका मात्र चांगल्या धावा देऊन जातोय, म्हणजेच 4 धावा. हा फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. कॉलिंग चांगलं आणि झेल देखील चांगली. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद. भूषण बॅक टू द डग आउट. कार्पेटच्या साह्याने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपला प्रोटेक्शन आहे. उचलून फेकी करेपर्यंत तिथे धाव पूर्ण केली. एकच. पहिल्या षटकाची समाप्ती होती. अखेरीस धावा धावपलकावरती. 11-1 गडी बाद. टीम मळादेवी कोसरुंड.
जयवंत ओव्हर नंबर 2 मध्ये चांगला टप्पा परंतु दिशा खराब आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरकेल. 12 या आकड्यावरती. इथे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे टप्प्याची वाट पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी देखील अगदी वेगाने होते. हा देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील तिथे. इथे चेंडूला जाऊन दिलं जात आहे. धाव इथे एकच मिळतील. फुलटॉस त्याच्यावरती मात्र चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चुकी होणार नाहीये. आणखीन एका खेळाडूचा खेळ इथे संपते. विकेट क्रमांक 2 नितीनला मात्र माघारी जावं लागतंय. खुल्या टप्प्याचा बॉल वेग फार होता. चांगलं क्षेत्ररक्षण राजूदादा यांचं. धाव मिळणार नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. 16 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये जयवंत दादा आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत. बॅकवर्ड पॉइंटला इथे धाव एकच मिळेल. 17 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा. 2 गडी बाद संघ मळाईदेवी कुसरुंड. सतरा धावा धावफलकावरती. अमित ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज अमित यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल बॅटच्या टॉपेजला लागलाय. एक धाव नक्कीच मिळेल.
चांगला बॉल इथे अगदी डोळ्याच्या समोरून फलंदाजाला टाटा बाय बाय करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. बॅटला ब्रश होऊन चेंडू डी झोन मध्ये गेला. 1 धाव मिळाली. 19 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये 3 चेंडूंचा खेळ झालाय. हा फटका चांगला आहे. उंची जास्त, लांबी तितकीच जास्त. चांगला फटका इथे सोन्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. उमेशनी मात्र इथे या बॉलला अगदी आपल्या मनगटामधल्या ताकदीच्या जोऱ्यावरती फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पल्ल्यावर. 6 धावींसाठी दणदणीत षटकार. उमेशच्या बॅट मधून आणखीन एक लगातारचा हा दुसरा दमदार षटकार. पहिल्या 2 चेंडूंवरती उमेशला शांत ठेवलं, परंतु उमेश शांत आहे, संत नाहीये. नंतरच्या 2 चेंडूंवरती कडे 2 प्रहार आणि आता हॅट्रिकची संधी इथे उमेशला मात्र लागू झालीये. कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक आली रतनच्या बॅट मधून. आजच्या दिवसामध्ये उमेशला संधी मिळाली आहे. उमेश देखील संधीचं सोनं केल्याशिवाय थांबणार आहे का? तो थांबणार नाहीये. त्याला थांबवणं आता अवघड झालीये. ठोकलाय सलगच्या 3 चेंडूंवरती 6 6 6. षटकारांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. पहिले 3 चेंडू अमितचे अगदी लाजवाब. त्यानंतर मात्र अक्षरशः कमरेवरती हात आणायला भाग पाडलं उमेशनी. लगातारच्या 3 चेंडूंवरती ठोकले 3 दमदार षटकार. 37 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद संघ मळाई देवी कुसरुंड. नयन ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिलाच बॉल. वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये उमेश. आता मात्र संधीसाठी इथे प्रयत्न करतोय. अगदी स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला सांगतोय इथे मला चान्स मिळवून दे, संधी निर्माण करून दे, बाकीचं काम मी पाहतो. कारण की त्याची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये सेट झाली आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला उमेश कडून पाहायला मिळाली आणि त्याचा खेळ आता तापलाय. इथे मात्र सरळ दिशेत खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चुकी होणार नाहीये. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. इथे चौकार आहे. स्वतः क्षेत्ररक्षक सांगतात की माझा पाय इथे सीमारेषेला टच झालाय, स्पर्श झालाय. इथे 4 धावा रेखा आणि या 4 धावा रेखल्या देखील जात आहेत. चांगला स्ट्रोक. अगदी हवेच्या साह्याने हा बॉल ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक तिथे मध्ये येतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. फलंदाज धावचेच्या स्वरूपामध्ये होईल बाद. 2 धावा आल्या. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. हरीश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
लोवर फुलटॉस ज्युसी होता, समाचार घेऊ शकला नाहीये. उमेश बॉल जातोय यष्टीरक्षकाला बेट करत असताना गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा. चार चेंडूंचा खेळ झाला, 2 चेंडू अजूनही बाकी. बॅटची वरची कडा, 1 धाव मिळेल. डी झोन मध्ये गेला. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4 मध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय 45च्या घरामध्ये. 45 धावा धावफलकावरती टार्गेट सेट करून देणारा हा शेवटचा बॉल. धावफलकावरती थोडासा इथे बदल केला जातोय. 46 धावा धावफलकावरती, 1 धाव अंकित झाली नव्हती. 46 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ओव्हर नंबर 4 मध्ये. हो, बॅटची कडा, फलंदाज बाद होते. शेवटच्या बॉलवरती मिळते विकेट. टार्गेट इथे सेट झालाय 46 धावा धावफलकावरती आणि 47 धावांचा टार्गेट इथे सेट झालाय. 47 धावा बनवायच्या आहेत, 47 धावा मिळवायच्या आहेत टीम नाटोशिया संघाला. चेंडू असतील तुमच्याकडे 24 आणि तुम्हाला मिळवायच्या आहेत 47. चला, वेळ जास्त घेऊ नका, लगेच त्याचा क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिल्या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकलात आकाश कारंडे सरांचा, खूप चांगलं समालोचन आपण ऐकलं. या इनिंग मध्ये मी महाराज पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडला जातोय. कुसरुंड विरुद्ध नाटोशी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना कुसरुंड या संघानं 46 धावा या ठिकाणी प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती लावल्या. 47 धावांचं टार्गेट दिलंय प्रतिस्पर्धी नाटोशी संघाला. 47 धावांचं टार्गेट येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 47 धावांचं टार्गेट इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. थोडासा कुठेतरी
उशीर झालाय टॉससाठी. जिथे टॉस केला जातोय रवली 11 रवली आणि विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पालशे दोन्ही टीमचे कॅप्टन जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण टॉससाठी या. रवली 11 रवली विरुद्ध विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पालशे दोन्ही टीमचे कॅप्टन या प्लीज. वेळ जास्त घेऊ नका कारण की मिड इनिंग मध्ये टॉस हा या आयोजक कमिटीचा नियम आहे आणि त्यांना सहकार्य करा. विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पालशे आणि रवली 11 रवले शेवटचा पुकार आपल्यासाठी असेल. धन्यवाद. प्रवीण आणि वैभव ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम नाटोशी या टीम कडून प्रवीण आणि वैभव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पालशी विरुद्ध टीम आपल्याला पाहायला मिळेल रवली 11 रवली. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल आयोजक कमिटी दादा टॉस करून घ्या. आयोजक कमिटी मेंबर आपण टॉस करून घ्या. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. कमिटी मेंबर बोलण्यामध्ये सध्या व्यस्त आहेत. टॉस करून घ्या. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. अजून देखील 10 मॅचेस इथून पुढे आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हरीश गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते. टीम मलाई देवी स्पोर्ट कुसरुंड या संघाच्या माध्यमातून हरीश दाखल झालाय. षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये हरीश आलाय गोलंदाजीसाठी. 47 धाबांचं एक मोठं टार्गेट दिलंय. स्ट्रायकर एंडला प्रवीण, नॉन स्ट्राईकला वैभव आपल्याला पाहायला मिळत आहेत. आघाडीची जोडी 47 धाबांचं टार्गेट. या मैदानावरती धाबा चेस होऊ शकतात परंतु सुरुवातीपासून आक्रमण होणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवरती फुल टॉस, त्यावरती मात्र फुल टोल या ठिकाणी वसूल केलाय. काय बॅटिंग. फुल टॉस बॉल तुम्ही आज देऊ शकत नाही कारण की रविवारचा कोणाचा उपवास नसतोय. रविवारी प्रत्येक जण इथे मटणावरती ताव मारत असतो. तसा ताव मारलाय इथे फलंदाजाने षटकारामध्ये. पहिल्याच बॉलवरती टॉस जिंकलाय टीम रवली 11 रवली यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला 7 धाबा धाव फलकावरती षटकाराला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट केलाय. चांगली बॅटिंग. मी अगोदरच म्हटलं होतं की धमाका जर पहिल्यापासून झाला तर मॅचला मजा येईल. इथे पहिल्या बॉल पासून धमाका झालाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 47 धाबांची गरज असताना आतापर्यंत 2 चेंडूमध्ये आल्यात 7 धाबा. आता 22 मध्ये 40 ची गरज आहे. धावा बनू शकतात. पहा टार्गेट मोठं नाहीये परंतु टार्गेटकडे तुम्ही कसं बघताय यावरती टार्गेट डिपेंड असतं. कोणतंही टार्गेट हे मोठं नसतं किंवा छोटं नसतं. यावेळेस पार रडार मध्ये त्याला दिलाय बिर कावून बॉल सीमारेषा पार. जशी सुरुवात इथे प्रवीणने केली त्याच पद्धतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. वैभवच्या माध्यमातून आलाय खणखणीत षटकार. या बॉलवरती व्हाईट बॉल आणि +1 2 धाबा. संघाची धाव संख्या 14 या आकड्यावरती पहा. व्हाईट +1 15 धाबा. माफ करा. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते.
टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र आतमध्ये वळण घेताना डॉट बॉलची समाप्ती कमबॅक केले हरीशने. 15 धावा धावफलकावरती. अजून देखील 32 धावांची गरज जिंकण्यासाठी. सुरुवातीला टार्गेट खूप मोठं वाटत होतं, परंतु जशा 15 धावा आल्या तसं मात्र टार्गेट आता सोपं वाटायला लागलंय. परंतु एखादी विकेट यावेळेस पास सेन्सिबल क्रिकेट. एकच सिंगल. धावा आलेत. आता मात्र संयमाचं क्रिकेट खेळलं जातंय. कधी आक्रमण आणि तर कधी संयम हे ज्याला समजलं तो मात्र क्रिकेटच्या खेळपट्टीवरती आणि आयुष्याच्या खेळपट्टीवरती नेहमी यशस्वी राहिलाय. परंतु कधी शांत राहायचं आणि कधी आक्रमण करायचं हे समजणं खूप महत्वाचं. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय. अजून देखील शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्रायकर एंडला प्रवीण. यावेळेस पहा आडव्या बॅटने धमाकेदार दमदार प्रवीणच्या बॅटमधून आणखीन एक 6 आणि दमदार षटकार. पहा काय बॅटिंग. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. 47 धावा देखील निघू शकतात असा विश्वास या दोन्ही बॅटर्सला दिला होता टीम नाटोशीने आणि तो आत्मविश्वास या दोन्ही खेळाडूंनी मात्र सिद्ध केलाय. बॅटिंग करत असताना कोणतंही वाद्य एका बाजूने वाजलं तर त्याला मजा येत नाही. दोन्ही बाजूने वाजलं तर आवाज चांगला येतो. आणि इथे बॅटर्स जर पाहिलं तर दोन्ही बाजूने गोलंदाजाला वाजवत असताना 22 धाव्या कुठल्या पहिल्या षटकामध्ये. बॉलर नितीन टीम माळादेवी स्पोर्ट कुसरुंड या टीमच्या माध्यमातून. आता स्ट्रायकर एंडला वैभव. त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. एक सिंगल आले. 22 धावा. आता 18 चेंडू आणि 25 ची गरज. पहा टार्गेट कुठे होतं आणि कुठे आलं. परंतु तुमच्या जवळ आत्मविश्वास आणि लढण्याची जिद्द असणं गरजेचं आहे. ती जिद्द दाखवली टीम नाटोशी या टीमनं. ओहो यावेळेस फटका दर्जेदार. परंतु या बॉलवरती मात्र मेल ती सिंगल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. पहा धावसंख्येचा अर्धा टप्पा फक्त 7 बॉलमध्ये गाठलाय. आता अजून देखील 24 धावांची गरज. येणारे 17 बॉल मध्ये करायचे आहे 24 धावा. या जोडीला रोखणं कुठेतरी गरजेचं आहे. या जोडीला माघारी पाठवणं कुठेतरी गरजेचं आहे. यावेळेस पहा संयम सेन्सिबल क्रिकेट. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार हे सूत्र मात्र या दोन्ही बॅटर्स कडून आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल डबलने आपण विजयापर्यंत पोहोचू शकतो अशी सध्याची स्थिती मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. आणि दोन्ही बॅटर्स अगदी सेट बॅटर झालेत. कारण की दोन्ही बॅटर्सने जर पाहिलं तर षटकाराने सुरुवात केली. आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये असा पहिलीच सामना आणि पहिला संघ असेल ज्याच्या दोन्ही बॅटर्सने आपली सुरुवात मात्र षटकाराने केले. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. पहा डॉट बॉल जरी गेला तरी टाळ्या आणि तुमचा आत्मविश्वास कमी झाला नाही पाहिजे. कारण की हा आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या बॅटर्सला ऊर्जा निर्माण करून देत असतो. आणि ती ऊर्जा देत असताना टीम नाटोशी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग टीम मात्र आता बॅकफुटला जाते. यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगला फटका. परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या खाली पकडली जाते कॅच. आता बोलबाला राहिलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. इथून पुढे मॅच बदलू शकते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये कौतुक करेन बॉलर नितीनचं. पहिल्या 2 बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आणि चौथ्या बॉलवरती विकेट. 4 बॉलमध्ये फक्त आल्या 2 धावा आणि विकेट प्राप्त केली महत्वाची. इथे बाद झालाय फलंदाज प्रवीण. न्यू बॅटर गणेश आलेत. न्यू बॅटर. चांगली बॅटिंग प्रवीण यांची आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण पाटील पाटलाचा पोरगा दहशत गाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये मात्र दमदार बॅटिंग केले. सबसे कातिल प्रवीण पाटील बॅटिंग आपण पाहिले. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर गणेश. यावेळेस पहा काय घडलं जातंय. आता मात्र कोणाची तरी नजर लागली ते टीम नाटोशी संघाला.
प्रवीण बाद झाला, त्यानंतर मात्र गणेश देखील बाद झाला. आता समीकरण अवघड बनू शकतं. क्रिकेट आणि वेळ ही नेहमीच बदलत असते आणि ती वेळेवरती बदलत असते. याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. जो संघ पहिल्या षटकामध्ये ज्या 22 धावा आल्या, या षटकामध्ये मात्र त्याच धावा मात्र कमी आपण पाहिल्या. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. मॅच मध्ये कमबॅक केलाय आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. नितीनचं कौतुक करेन गोलंदाजीचं. काय गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा. प्रतिस्पर्धी टीमचे महत्वाचे 2 फलंदाज नेस्त नाबूद केलेत. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन, धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या 25 या आकड्यावरती. अजून देखील 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. येणारे 13 बॉल. पण समीकरण मात्र आता जड झाले पुन्हा एकदा, कारण की सलामीचे बॅटर बाद झाला प्रवीण, त्यानंतर गणेश बाद झाले. आता न्यू बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या खाली. या षटकामध्ये नितीनची गोलंदाजी आवडली असेल तर नितीनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. ज्या संघानं पहिल्या षटकामध्ये 22 धावा कुठल्या, याच गोलंदाजाने फक्त 2-3 धावा इथे खर्च करत 3 फलंदाजांना माघारी धाडले. अप्रतिम स्पेल राहिलाय, ड्रीम स्पेल राहिलाय नितीन या गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी. आपल्या टीमला क्षेत्ररक्षण करत असताना कमबॅक करून देणारं षटक जर कोणी हाताला असेल तर गोलंदाजाचं नाव मिस्टर नितीन. काय गोलंदाजी केले. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मध्ये मार्गस्थ होत असताना गोलंदाज कृष्णा. या टीमचा एक अनुभवी, या टीमचं एक ट्रम्प कार्ड. ज्या ज्या वेळेस टीम अडचणीमध्ये त्या त्यावेळेस कृष्णाने मार्ग शोधलाय. परंतु आता जर पाहिलं तर सामना दोलायमान अवस्थेमध्ये. जिंकण्याच्या समसमान संधी. अजय न्यू बॅटर. स्ट्रायकरला वैभव. आता वैभव वरती दबाव आलाय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. 11 बॉल मध्ये 21 करायच्या आहेत. सुरुवातीला धावा बनल्या, सुरुवातीला आवाज आला डगआउट मधून टाळ्या शिट्ट्यांचा, परंतु आता मात्र याच टाळ्या शिट्ट्या वाजवणाऱ्या खेळाडूंच्या कपाळावरती आट्या आल्यात. 11 बॉल मध्ये पंचांच्याकडे मात्र स्ट्रॉंग अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ भूमिकेमध्ये अगदी स्टॅच्यू जसा उभा करावा त्या पद्धतीने दोन्ही पंच कोणती हालचाल इथे दाखवलेली नाही, नकार दर्शवलाय. 10 बॉल मध्ये 21 ची गरज. यावेळेस कमी गतीचा बॉल, फिंगर रोल केले, बॉल फिरलाय, बॅटरला देखील फिरवलंय. 1 धाव आले. सत्तावीस धावा. 9 बॉल मध्ये अजून देखील 20 धावांची गरज. कोणतंही संकट असू द्या मित्रांनो, मी हे करू शकतो म्हणून ही परिस्थिती माझ्या वाटेल आले असं ज्यावेळेस तुम्ही एखाद्या समस्येकडे बघाल त्यावेळेस मात्र तुम्ही कोणत्याही समस्येवरती विजय मिळवू शकता. आता मात्र वैभवने याच नजरेने या समस्येकडे पाहणं गरजेचं आहे. डॉट बॉलची समाप्ती. एक एक डॉट बॉल आता मात्र प्रेशर निर्माण करेल, दबाव निर्माण करेल. सुरुवात क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त सुरुवात करून चालत नाही तर शेवट देखील करावा लागतो. इथे सुरुवात केले परंतु शेवट कसा होणार. यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. हरीश आहे तिथे एकच सिंगल मेल. आता मात्र क्षेत्ररक्षकांची हालचाल आता चित्त्याच्या वेगाने पाहिली जाईल. आता सहजासहजी सामना सोडणार नाहीत कारण की पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला गेलेला संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये आलाय. आता आम्ही हार मानायला तयार नाही. न हारता, न थकता, न थांबता. कधी कधी प्रयत्न करणाऱ्यांच्या समोर नशीब देखील हारतं आणि परंतु प्रयत्न तुमचे दमदार असणं गरजेचं आहे. जितके प्रयत्न दमदार तितकं यश दमदार. इथे मात्र दमदार स्ट्रोक झालेला नाही. मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. 1 धाव आले. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा घेतल्या.
संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. 17 धावांची गरज. आता शेवटचे 6 बॉल, 6 चेंडू, 17 धावांची गरज. 6 बॉल 17 धावांची गरज या मॅच मध्ये. सामन्याला कलाटणी देणार षटक राहिलं दुसरं, जे नीतीने हाताळलं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, कौतुकास्पद गोलंदाजी ते पाहायला मिळाली. यानंतरची मॅच रवले 11 रवले विरुद्ध विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पालशी या दोन बलाढ्य संघामध्ये यानंतरचं बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या गटाला सुरुवात झाली कालच्या दिवसामध्ये आणि बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रवीण. 6 चेंडू 17 धावांची गरज. जर्सी नंबर 77 या ठिकाणी मालादेवी स्पोर्ट कुसरुंडी या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि 17ची गरज. चला पाण्याची पूर्तता करा. अगदी ऍडव्हर्टाईज देखील मैदानामध्ये आले, कारण की आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये अगदी 2 शेळ्या, एखाद्या मिरवणुकीमध्ये एखादा घोड्याचा रुबाब पण कमी असेल त्याच्यापेक्षा जास्त यांचा रुबाब आहे. अंपायर आता त्यांना कुठेतरी गावची आठवण झाली की गावाला क्रिकेट खेळत असताना अशा प्रकारे भरपूर घटना आपण पाहिल्या असतील. अगदी कोयना परिसरामध्ये गेल्या आठवड्यामध्ये दादा मॅच झाल्या, 10 ते 12 मशीनचा कळप अगदी मैदानामधूनच गेला. सामना थांबवावा लागला, कारण की त्यांच्या पुढे आपण काही करू शकत नाही. आम्हाला इथून जायचं आहे तर जाणारच असं त्यांनी सामना थांबवला होता पूर्णपणे. आणि ते चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. आता 6 चेंडू आणि 17ची गरज आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 17. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल रवले 11 रवले अगेन्स्ट श्री विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पालशी या दोन बलाढ्य संघामध्ये. 6 बॉल 17. आतापर्यंत नितीन आणि कृष्णा यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. आता शेवटचं षटक प्रवीण यांना चांगला हाताळावं लागेल. 6 बॉल 17. जो खेळाडू आघाडीला लावता वैभव, त्याच्याकडून मात्र अपेक्षा केली जाऊ शकते या मॅच मध्ये, कारण की 6 चेंडू 17 धावा. सेट बॅटर स्ट्रायकर एंडला ही मात्र जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच नाटोशी संघासाठी. 6 बॉल 17. यावेळेस पहा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कृष्णा त्याच्या खाली. चुकी चुकी चुकी. इथून पुढे मात्र जर वैभव घातक ठरला तर याचं कारण ठरू शकतं. अगदी ज्या पद्धतीनं एखादा काटा टोचावा त्या पद्धतीनं ही कॅच टोचणार का कृष्णाला येणाऱ्या काळामध्ये. 6 बॉल मध्ये 17ची गरज असताना कॅच ड्रॉप, त्यानंतर आलेल्या 2 धावा. आता 5 बॉल 15 धावा. संधी मिळाले आणि मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे गरजेचं आहे. संधी वारंवार मिळत नसते, संधी एकदाच येते, परंतु संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. ओहो, इथे स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे लगावलाय. दहशत, दरारा, धमाका इथे पाहायला मिळतोय. बॅटर वैभवच्या बॅट मधून आलाय हा षटकार. कॅच ड्रॉप झाल्यानंतर काय होतं हे आपण पाहिलं असेल. आता षटकार आलाय 4 बॉल मध्ये. आता जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 4 बॉल 9 धावा. कधी नाटोशी कधी कुसरून, कधी नाटोशी. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 9ची गरज. ओहो, या बॉल वरती देखील खेचलाय, ठोकलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. वैभवने केलाय प्रहार. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय हा आई नवलाई देवी चषक 2025 चा ब्रँडेड षटकार. आता 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज. जय पराजयाची अगदी. चला बॉल द्या आयोजक कमिटी. वैभवने बॉलला बाहेर पाठवलंय आणि सांगितलंय की मी हा सामना जिंकूनच बाहेर येणार, अशी मात्र ग्वाही दिली आपल्या टीमला. 3 बॉल 3ची गरज. मॅच कुठे होती, मॅच कुठे बनले, मॅच तापले, मॅच तापवले. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर नाटोशी संघाचा ढाण्या वाघ काय बॅटिंग करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात वैभव साठी. 3 चेंडू 3 धावांची गरज. 6-17ची गरज असताना आलेले 2 षटकार, त्यानंतर मात्र कमबॅक केले.
इथे फटका फसलाय. ओ माय गॉड, ही कॅच महत्वाची. आता चुकी होणार नाही, आता चुकी होणार नाही. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. ही मॅच आवडली असेल, हा सामना जर आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. सहजासहजी हार मानायला तयार नाहीत आणि सहजासहजी इथे जिंकायला देखील कोण तयार नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत जाणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अक्षय. अक्षय शिर्के मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वैभवची बॅटिंग दर्जेदार राहिले, परंतु आता स्वतः नाराज असेल आपल्या फटक्यावरती, कारण की त्याला सामना जिंकून यायचं होतं. मोठा फटका मारण्याचा मोह आवरता आला नाही. कुठेतरी सिंगल डबलने हा सामना जिंकता आला असता. आता जर एखाद्या धावेने हा सामना जर गमावला तर वर्षातील 365 दिवस अगदी या सामन्याची आठवण राहील. हो हो, काय घडलं जातंय. पंचांच्याकडे लावली अपील. आता 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज. वेळ बदलत असते, वेळ बदलावी लागते आणि वेळ बदलते, परंतु मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही हार मानू नका. शेवटच्या क्षणापर्यंत जो जास्त घासेल तो मात्र इथे चमकेल. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम साठी नयन मोठा असेल, बॉलिंग करणाऱ्या टीम साठी प्रवीण मोठा असेल. आता या दोन्ही खेळाडूंच्या हातामध्ये आपल्या टीमचं भविष्य, आपल्या टीमचा इतिहास. इतिहासात नाव नाही तर नावाचा इतिहास करावा लागतो. इथे बॅटरने जर चौकार षटकार ठोकला तर त्याच्या नावाचा इतिहास होईल. बॉलरने जर डॉट बॉल काढला तर त्याच्या नावाचा इतिहास होईल. 1 चेंडू 3 धावा. टाळ्या झाल्या पाहिजेत या बॉल साठी. समोरच्या दिशेत फटका खेळलाय. आता मात्र सामना इथे काय झालंय, सामना इथे अवघ्या 2 धावांनी पराभूत होताना नाटोशी संघ. आयुष्यातील असे काही पराभव असतात, चटका देऊन जातात आणि चटका देणारा पराभव मात्र स्वीकारावा लागलाय. आज कोणत्याही खेळाडूची ते झोप लागणार नाही, कोणत्याही खेळाडूला भूक लागणार नाही. आमचे सुरेश दादा कॅमेराने क्षण टिपतायत, त्यांना माहिती आहे ही मॅच हरणं म्हणजे काय भावना आतमध्ये असतील. अगदी एखादी गवताची आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो गवताची गंज जळावी तशा पद्धतीने ते भावना जळाल्यात. स्वप्न इथे चक्काचूर झाले टीम नाटोशी संघाचे.